बातमी. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल. नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवर. आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील शेती, हवामान, नमो शेतकरी हप्ता आणि बाजारभावाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या 40 ताज्या बातम्या. हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात, विशेष कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील 72 तास अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. मुसळधार पावसामुळे लोणावळा, महाबळेश्वर आणि माळशेज घाटात दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने विकेंडला पर्यटकांस जाण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. जूनच्या सुरुवातीला पेरणी केलेल्या सोयाबीन आणि मक्याची पिके आता एका विरतीपेक्षा मोठी झाल्याने शेतकरी ट्रॅक्टर आणि बैलाच्या सहाय्याने कोळपणी करत आहेत. सर्वत्र समाधानकारक आणि मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी भागात 90% अधिक भात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये लागोपाठ होत असलेल्या संततधार पावसामुळे मुगाची पिके पिवळी पडू लागली असून जमिनीत पाणी साचल्याने उत्पादनात घट होण्याची भीती आहे. पावसाळ्याच्या दमट वातावरणामुळे जनावरांच्या गोचिड ताप येण्याचे प्रमाण वाढले असून पशुपालकांनी डॉक्टरच्या सल्ल्याने तात्काळ लसीकरण करावे. डाळिंब आणि मोशी उत्पादन शेतकरी सध्या पावसाचा जोर पाहून झाडांच्या मुळाशी सेंद्रिय आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे डोस देत आहेत. ज्या शेतात पाण्याचे डबके साचले आणि तेथून पाण्याचा निचरा न केल्यास सोयाबीनची मुळे सडून पीक वाया जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस वाढल्याने जुनी कोथिंबीर आणि मेथी शेतातच सडली असून शेतकरी आता ताडपत्रीच्या शेडमध्ये नवीन भाजीपाला लागवड करत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या दमदार पावसामुळे गावाकडचे ओढे, नाले आणि विहिरी काठोकाठ भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. चालू खरीप हंगामातील सर्व पिकांचा केवळ 1 रुपयात विमा उतरण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 असून केंद्र बंद पडू नये म्हणून शेतकरी गर्दी करत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते इनॅक्टिव्ह असल्यामुळे गेल्या वर्षाची भरपाई अडकली होती. त्यामुळे यावर्षी बँक चालू असल्याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे. सरकारने नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधीचे पुढील हप्त्यासाठी लागणाऱ्या निधीची तांत्रिक मान्यता पूर्ण केली असून लवकरच तारीख जाहीर होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या यादीत ज्यांचे आधार प्रमाणीकरण राहिले आहे त्यांच्यासाठी सेवा सोसायटीमध्ये शिबिरे सुरू आहेत. केलेल्या नवीन अंदाजानुसार अरबी समुद्रात मान्सूनचे वारे तीव्र झाल्यामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची आशा व्यक्त केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे स्थानिक नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा कडक इशारा दिला आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सोयाबीन आणि मक्याच्या पेरण्या 70% अधिक पूर्ण झाल्या आहेत. जूनच्या मध्यात पेरणी केलेल्या सोयाबीन आणि कापसाची पिके आता 2 ते 3 पानांवर आली असून शेतकरी डोस देण्यासाठी खत खरेदी करत आहे. अमरावती, यवतमाळ आणि वर्धा भागात मान्सून पूर्णपणे स्थिरावल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवडीची कामे युद्ध पातळीवर सुरू केली आहेत. 30 जूनची मुदत संपली असली तरी ज्या शेतकऱ्यांचे EKYC तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिले आहेत त्यांना ब्लॉक स्तरावर दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळाल्याची शक्यता आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधीच्या वितरणाची तांत्रिक पडताळणी पूर्ण केली असून चालू आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होणार आहेत. सहकार विभागाने राज्यातील जिल्हा बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली असून 5 जुलै रोजी पहिली प्राप्त यादी चालूवर लावली जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्राने सल्ला दिला आहे की अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्यास कपासी आणि सोयाबीनचे कोंब सडण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा निचरा तात्काळ करावा.
पाऊस सर्वत्र चांगला झाल्यामुळे डाळिंब आणि मोसंब्याची बागांची छाटणी करून बोर्डो मिश्रण फवारणी करण्याची फळबाग उत्पादकांचा कल वाढला आहे. गोठ्यात जास्त चिखल आणि पाणी साचल्यास जनावरांचा खुरकत आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे गोठ्यांची जमीन कोरडी ठेवण्याचा सल्ला पशुवैद्यकांनी दिला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या जोरदार पावसामुळे कोरड्या पडलेल्या बोरवेलला पुन्हा पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. सलग 2 ते 3 दिवस सूर्यप्रकाश न पडल्यामुळे भाजीपाला पिकांवर रसशोषण किडांचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी औषध फवारणी करत आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने रखडलेला मान्सून पुढील 48 तासात पुन्हा वेग घेणार आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज रात्री मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मान्सूनपूर्व वादळी पाऊस पडण्याचा येलो अलर्ट जारी केला आहे. शेतकऱ्यांनी जनावरांची सुरक्षा राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मान्सून लाभल्यामुळे खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अजूनही 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जमिनीतील ओला सुगत चालल्याने पाऊस कधी पडणार यांच्याकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. सोलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागात आज दुपारनंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन काही ठिकाणी जोरदार मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळालेला आहे. कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना स्पष्ट चेतावणी दिली आहे की जोपर्यंत सलग 2 ते 3 दिवस पाऊस चांगला होऊन जमीन पूर्णपणे भिजत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. काही गडबडीत पेरणी केल्यास बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचा खर्च वाढू शकतो. राज्यातील मध्यम आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा आता ऐतिहासिक तळाला म्हणजेच केवळ 12 ते 14% पोहोचला आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू झाले असून प्रशासनाने पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक आणि अहमदनगरच्या ग्रामीण भागात काल रात्री झालेल्या वादळी पावसात विजा कोसळून 4 दुधाच्या जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हवामानाची बदलाची तात्काळ माहिती मिळवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मेघदूत आणि दामिनी मोबाईल ॲप वापरण्याचा सल्ला दिला आहे. या ॲपमुळे विजा पडण्याच्या ठिकाणची पूर्वसूचना मोबाईलवर मिळणार आहे. उन्हाची तीव्रता आणि कोरड्या हवामानामुळे मराठवाड्याच्या महामार्गावर अचानक धुळीचे वादळ सुटल्याने वाहन चालकांचा समोरचे दिसणे कठीण झाले होते. अपघाताचा धोका टाळण्यासाठी वाहने संथ गतीने चालवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पाऊस लांबल्यामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. बाजारात सुका चारा महागल्याने पशुपालक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या